शुभ सकाळ मित्रांनो, मी मयूर खोडवे उर्फ मयूर शेठ। मी आता पुण्यावरून आलेलो आहे। तर मी पुण्याला मारुती सुझुकी द क्वार्टर व्हील्स नेक्सामध्ये काम करत होतो। तर तिथे काय मला ते कामात इंटरेस्ट नव्हता, माझी किरकिर व्हायची। मला काय ते काम जॉब ही माझ्याच्याने होणारी गोष्ट नव्हती, ते काय माझ्याच्याने होत नाही। मी आता गावाला येऊन शेती करणार आहे। शेती करून आता मस्त सगळ्या घरच्यांना आवडत नाही शेती हे ते, पण शेती जर व्यवस्थित केली तर शेती एकदम म्हणजे असे नाही का व्यवस्थित टेक्निकनी केली तर शेती परवडते। आता तेच घरच्यांना दाखवून द्यायचं की एक मुलगा शेती कशी करू शकतो। शेती आता मम्मी शिवाय घालते, म्हणते तिकडच होता पुण्याला बरा होता हे होता। आपली घरची शेती आपल्याला थोडी विकत घेऊन शेती करायची, आपल्याला बिझनेस घरचा आहे, आपल्याला फक्त स्टार्ट करायचा आहे। आणि हेच घरच्यांना कळत नाही। आणि आता पप्पा पण शिवाय घालतात, म्हणतात असं होईल तसं होईल। बघू आता आपण सुरू करूया। आता त्यांच्यापासूनच इंटरव्ह्यू घेऊन स्टार्ट करू। आता आपल्या शेतीमध्ये सध्या ऊस आहे, आपण दिवसभरात काय करणार आहे काय नाही हेच दाखवणार आहे फक्त ब्लॉग मध्ये। आणि तुम्ही मला सपोर्ट करा मित्रांनो, तुमचाच मयूर शेठ। हे बघा मित्रांनो, आपला एडिटर रितेश दादा खोडवे आता आपल्यापाशी आलेला आहे मित्रांनो, आणि त्याला आपण मदतीला घेऊन आपले ब्लॉग सुरू करणार आहे। आपला एडिटर आहे हा। हे बघ स्नॅप टाकतोय माझ्या व्हिडिओचे। हो आता सुरुवात करायच्या आधीच असं करायला लागलाय बघा मित्रांनो। आता मम्मीला दाखवू मम्मी काय करते आपली। हे बघा मित्रांनो, मम्मी आपले शेळ्यांचं झाडून घेऊन आता काय म्हणतात त्याला शेण टाकून आलेली आहे। आणि मम्मी आता झाडून घेते। मम्मी तुझ्याबद्दल माहिती दे, तू काय करते, तुझं म्हणणं काय सांग। काय सांगू मी तुला, जे वाटतंय ते सांग माझ्याबद्दल। मला वाटत होतं माझ्या मुलाने खूप शाळा शिकावी, मोठी नोकरी करावी, मी जे काम करते शेतात ती त्यांनी करू नाही अशी इकडे बघ की। तो काय ऐकत नाही। मला माझं स्वप्न होतं त्याने खूप शिकावं, खूप मोठं व्हावं। मी जी शेतात काम करते झाडून शेण टाकते ती त्यांनी करू नाही। मित्रांनो, आपल्या मम्मीचं हे म्हणणं आहे की तसंच आहे की किती काही केलं तरी तिला वाटायचं मी जॉबच करावा। जॉब करून काय फायदा, जॉब करून त्याचं ऐकून घ्यायचं, त्या सरने असं बोलायचं, त्याचं ते किरकिरी आपल्याच्याने होत नाही मम्मी। आपण शेतीच करू, पण चांगली करून थोड्या दिवसात सक्सेस होऊन दाखवू। आता आपले नाना काय करतात बघू। नाना कुठेतरी रानात काम करतात। आता आपण रानात जाऊ। आता समोर ना आपले आजोबा म्हणजे आपले भाऊ आलेले आहेत। आता आपल्या भाऊंकडे जाऊ। मित्रांनो, ही आपली सगळी शेती आहे। आता आपण बाजरी पेरलेली, ही बाजरी आपली, आणि हे आपल्या गायांसाठी आपण गवत लावलेले। हे आपले भाऊ इथं उभा आहेत। आता भाऊ निवांत सध्या, लाईट गेलेली, ऊसावर पाणी लावलेलं होतं त्यामुळे भाऊ उभा आहे तिथं। भाऊंना थोडं बोलू। भाऊ काय करीत होतात? हा काय मोटर बंद पडते होय? काय ऊस कशावर पाणी? ऊस बीस राहिलं नाही का कशा पाणी? हे बघा मित्रांनो, आपले भाऊ इथे, भाऊंला ऊस भिजवायचा होता पण मोटर काय चालत नाहीये। हे आपला ऊस आहे, आता सध्या ऊसात पाणी आहे। हे बघा आपला सगळा हा ऊस आहे, इकडे आपले घर आहे, आणि हे सगळा ऊस बीस हे झाडे बिडे इकडे सगळे दिसते। हे आपलं शेत आहे। आपल्याला फक्त आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच दाखवायचंय आपल्या शेतात काय आणि काय नाही, म्हणजे तुम्हाला रोज आपण काय करणार आहे रानात कुठं काय नाही, आणि आपण आता हेच दाखवणार आहे आजच्या दिवसात तरी या ब्लॉग मध्ये। हे बघा मित्रांनो, भाऊ आपले मोटर चालू करून आलेत। भाऊ आता मला शिव्या घालते, हे काय करते पोरग म्हणून, काम करत नाही काही नाही। हे बघा मित्रांनो, आपल्याकडे कोंबडीचे पिल्ले पण आहेत छोटे छोटे। ते म्हणतात ना पुण्यात ही मोकळी जागा दिसती, तर थोड्याच दिवसात तुम्हाला काहीतरी दिसणार आहे मित्रांनो। हे आता मी बोलून नाही दाखवत, पण ह्या जागेत तुम्हाला 100% काही ना काही वेगळे दिसणार आहे तुम्हाला, तर हळूहळू कळेलच मित्रांनो। चला आता आपले नाना काय करतात बघू, आपण नानांकडे जाऊ। पण डाळिंबासाठी रान मोकळं ठेवलेलं आहे। हे आपली शेती, आपल्याला इथं डाळिंब लावायची, डाळिंबाची रोपं बुक केलेत पण ते 6 महिन्यानंतर येणार आहेत। हे आपले शेत तलाव आहे। हे बघा मित्रांनो, नाना आता औषध मारा, मी आलं की उठून चाललेले आहेत। काय करीत आहात ना? मग झाली चालू? आता मोटर चालू झाली ना? मोटर चालू झाली तिथून मला काय माहिती, ह्याच्यापाशी मोटर चालू झाली बघितली मी, नारळाच्या त्या पेरूच्या झाडापाशी आत्ता। नाना ओरडलेले आहेत आता। ते बघा खाली सगळे आपली शेती, औषध मारून झालेलं आहे वाटतं। आता आपण तळ्यावर जाऊन तळं बघूया। मोटर काय चालू होत नाही, काहीतरी लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मोटर चालू होत नाही। मित्रांनो, हा आपला घास आहे, शिवाय आपल्या शेळ्यांसाठी घास बनवलेला आहे आपण थोडासा।
जास्त नाही आहे, पण आपले छोटे छोटे शेळ्यांचे बकरी बिकरी असतात त्यासाठी घास बनवलेला आहे. आपलं आपण तळ्याकडच्या तळ्यावर चाललेलो आहे. हे आपलं तळे आहे. पूर्ण 50 गुंठ्यामध्ये आपण तळं बनवलेलं आहे. आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं, त्यासाठी आपण हे तलाव बनवलेला आहे. कारण की आपल्याला विहीर 2 आहेत, पण विहिरींचं कसं असतं, उन्हाळ्यात मार्चमध्ये पाणी विहिरींचं पण संपते. मग आपल्याला कॅनेलचा सोर्स नसल्यामुळे आपण हे शेततळाव बनवून ठेवलेलं आहे. हे जाळे आपण ते कुत्रे बित्रे जावं नाही म्हणून जाळी बनवलेली. हा बघा मित्रांनो आपला हा शेततलाव. असा हा शेततलाव आपला पुन्हा 50 गुंठ्यामध्ये खोली 46 फूट आहे याची. असंच बनवलेलं आहे. हे बघा मित्रांनो, इथून भरतो आपण. या पाईपन पाणी बाहेर काढून जेव्हा कमी पडेल तेव्हा शेतीसाठी वापरतो. हे बघा मित्रांनो, हे खाली सगळं ऊस बीस, हे नारळ झाडे, घर सगळं आपलं दिसते. आजच्या ब्लॉगमध्ये हेच दाखवायचं होतं आपल्याला. आपण आपल्याबद्दलची शेती आपली काय आहे, कसं काय घरदार कसं चालते, घरचे लोक सगळे शेती करतात, हे करतात, हेच दाखवायचं होतं. एक एकदम छोटासा ब्लॉग आहे, फक्त इंटरव्ह्यूसाठी ब्लॉग दिलेला आहे. इथून पुढचा ब्लॉग डेली ब्लॉग असेल आणि रोज नवीन नवीन व्हिडिओ येत जातील. मला असं लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा. आणि इंस्टाग्रामला पण ही स्टोरीला टाकलं जाईल ह्या ब्लॉगबद्दल. तर तुम्ही मला माझ्याकडून बेल आयकन दाबून लाईक करा. थँक्यू सो मच.